नमस्कार सर्वांना. आज आपल्याला बघायचं आहे नवरात्रीत आपल्याला कुलदेवीची ओटी कशी भरावी, का भरावी आणि कुठलं साहित्य हे ओटीमध्ये असलं पाहिजे. तर आपल्याला देवीची ओटी ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या कोणत्याही दिवशी आपण भरू शकतो. तर कुलदेवीची ओटी ही कोणी भरायची असते? तर कुलदेवीची ओटी ही सुवासिनी स्त्रीनेच फक्त भरायची असते. कुमारिका व गरोदर स्त्रियांनी ओटी भरायची नाही. तर आपल्याला ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यायचं आहे? तर आपल्याला एक साडी घ्यायची आहे, खण घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्ही तांदूळ किंवा गहू घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक श्रीफळ म्हणजे नारळ घ्यायचा आहे आणि नारळाचा जो शेंडीचा जो भाग आहे तो आपल्याला देवीच्या बाजूला करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही 101 रुपया किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही दक्षिणा ठेवू शकता. त्याचबरोबर मी इथे एक सुपारी ठेवलेली आहे. तुम्ही त्याबरोबर हळकुंड, बदाम, खारीक हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर अजून तुम्ही मेहंदीचा कोन म्हणजे सुवासिनी स्त्रीला जे लागतं त्या सगळ्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. टिकल्यांचं पाकिट, त्यानंतर नेल पेंट, लिपस्टिक, एक गजरा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. तर मी इथं एक गळ्यातलं ठेवून घेतलं आणि त्यावर एक हा गजरा ठेवून घेतला. तर हा माझा नकली गजरा आहे. तर तुम्ही तो जेव्हा तुम्ही खरोखर ओटी भराल तेव्हा तुम्ही तो आपली एक वेणी मिळते किंवा गजरा मिळतो तो आणून ठेवा किंवा एक फूल जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे ओटी आपल्याला ही आपल्या छातीला लावून घ्यायची आणि त्यानंतर देवी पुढे अशी 3 वेळेस ठेवून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपण जशी नेहमी ओटी भरतो 3 वेळेस तांदूळ घेऊन देवी पुढे ठेवून अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो. नवरात्रीत देवीची ओटी भरताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे किंवा आपण का देवीची ओटी ही भरत असतो. तर सहावारी साडी घेण्याऐवजी नऊवारी साडी व खण प्रामुख्याने अर्पण केलं जातं. देवीला सहावारी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे. ते की देवीच्या 9 रूपांची पूजा असते, त्यासाठी नऊवारी साडी अर्पण केली जाते. तसेच देवीला अर्पण केलेला जाणारा खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करण्याची साडी ही रेशमी वस्त्राची असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जातात व त्यावर खण व ओटीचे सामान आपल्याला ठेवायचे आहे. श्रीफळ म्हणजे नारळाची शेंडी आपल्याला ही देवीच्या दिशेने करायची आहे. त्यानंतर देवीला ओटी स्वीकार कर असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्यप्रती देवीचे आभार मानायचे आहे व तुझी कृपादृष्टी कायम आमच्यावर असू दे अशी प्रार्थनाही करायची आहे. तुम्ही जर मंदिरात जर देवीची ओटी भरणार असाल तर ती ओटी अर्थातच तिथे जे ब्राह्मण असतात ते घेता. जर तुम्ही मंदिरात नसेल भरणार, घरच्या घरीच जर ओटी भरणार असाल तर हे सगळं सामान तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या घरी जर एखादी सुवासिनी स्त्री जर आली तर तिलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी ही भरायची आहे. तुम्ही इतर वेळेला कधीसुद्धा जेव्हा देवीची ओटी भरणार आपल्या कुलदेवीच्या नावाने तेव्हा आपल्याला अशाच प्रकारे देवीची ओटी ही भरायची आहे. तुम्ही ह्यामध्ये दक्षिणा तुमच्या मनाने म्हणजे 101, 11 रुपये अशा पद्धतीने ठेवू शकता. कुठलंही बंधन नाही. त्याचबरोबर साडीसुद्धा तुम्ही नऊवारीसुद्धा ठेवू शकता. आपल्याला फक्त काळी व पांढरी साडी सोडून आपण कुठल्याही रंगाची साडी ही देवीला ओटी भरण्यात वापरू शकतो. लाल रंगाची असेल तरीसुद्धा चालेल, मग तर अतिउत्तम. पण तुमच्याकडे जी अवेलेबल असेल किंवा जी तुम्हाला मिळेल ती साडी घेतली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर हिरव्या रंगाची सुद्धा साडी आपण देवीला अर्पण ही करू शकतो. पण काही लोकांना हिरवं हे चालत नाही त्यांच्या घरामध्ये. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा तुम्हाला कोणती साडी चालेल. फक्त पांढरी आणि काळी ह्या 2 रंगाच्या साड्या सोडून तुम्ही कोणतीही साडी देवीला अर्पण ही करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी ही भरून घ्यायची आहे आणि आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की तुझी कृपादृष्टी कायम आमच्यावर राहू दे आणि तुझ्या सेवेमध्ये जर काही चूक होत असेल तर आम्हाला माफ कर. ओटी भरताना तुम्ही बांगड्यासुद्धा ठेवू शकता. मी बांगड्या ठेवायचं विसरून गेले तर तुम्ही बांगड्यासुद्धा ठेवा.
त्याचबरोबर तांबूलसुद्धा ठेवू शकता. तांबूल म्हणजे खायचं पान जे असतं ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. जसं तुमच्या परीने असेल तसं तुम्ही ठेवू शकता, पण किमान कमीत कमी एवढ्या तरी वस्तू ह्या असल्याच पाहिजे. म्हणजे साडी, खण, नारळ, तांदूळ किंवा गहू, एखादा रुपया, हळदी कुंकू, ह्या गोष्टी असायलाच पाहिजे आपल्याला ओटी भरताना. बाकीच्या तुम्ही तुमच्या स्वइच्छेने ह्याच्यामध्ये कमी जास्तपणा हा करू शकता. बांगड्यासुद्धा ठेवायच्या असतात. मी तुम्हाला म्हटले बांगड्या ठेवायचं विसरून गेले मी. तर सप्तमी, अष्टमी, नवमी या कोणत्याही माळेला तुम्ही ओटी ही भरू शकता. कुमारिकांनी ओटी भरायची नाही, गरोदर स्त्रियांनी ओटी भरायची नाही, फक्त सुवासिनी स्त्रीनीच ओटी भरायची. तुम्ही म्हणाल या काय सारख्या एकच गोष्ट सांगताय, पण त्या गोष्टी आपल्या लक्षात राहायला पाहिजे, ती चूक आपल्याकडून व्हायला नको म्हणून ह्या सारख्या गोष्टी मी सांगत आहे. त्यानंतर तुम्ही जर घरीच ओटी भरणार असाल तर ही साडी तुम्ही स्वतः वापरू शकता. त्यानंतर हे नारळ आपल्याला फोडून खायचं आहे प्रसाद म्हणून, आणि हे जे तांदूळ आहेत किंवा गहू ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि त्यानंतर जे तुम्ही पैसे म्हणजे दक्षिणा म्हणून जी ठेवली होती ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ओटी ही भरायची आहे. आणि जर तुम्ही हे मंदिरात देणार असाल तर सर्वजण ते ब्राह्मण घेऊन घेता. घरी भरणार असाल तर अशा प्रकारे ते सगळं सामान आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या स्वतः वापरल्या तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला जर बोलून हे देणार असाल तर सगळं तिला हे द्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.